तर निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नाही असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलंय। तीनही पक्षांचा मिळून निर्णय होईल असं ठरलं होतं असं दानवे म्हणतायत। भाजपनं मुख्यमंत्री पदाची अपेक्षा करणं गैर नाही, चूक नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। काल राष्ट्रवादीने आपला नेता निवडला, रात्री शिवसेनेने आपला नेता निवडला आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा लवकरच विधिमंडळ पक्षाची बैठक भरून नेत्याची निवड करेल। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही अपेक्षा व्यक्त करणं काही चुकीची अपेक्षा नाहीये की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने 132 आमदार निवडलेत त्या ठिकाणच्या कार्यकर्त्याला सहज वाटू शकतं, ही गोष्ट सत्य आहे। एक कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा असं वाटतं की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि या राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पार्टीचा असावा, परंतु विधिमंडळ पक्षाचे नेते जे आहेत त्यांनी आमदाराचं मत घेऊन एकत्रितरित्या आम्ही श्रेष्ठीच्या कानावर हा विषय टाकू आणि जो निर्णय देतील तो आम्हाला तिन्ही पक्षाला मान्य करावा लागेल। आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करूयात। संदीप रामदासी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, आपण पाहतोय की महायुतीला भरघोस असं बहुमत मिळालेलं आहे, पण प्रत्येक पक्षाकडून आता मुख्यमंत्री पदासाठी दावा केला जातोय आणि अजूनही हा पेच सुटत नाहीये की मुख्यमंत्री नेमकं कोण होणार। प्रज्ञा, आपण पाहिले की 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही चढ उतार झालेले आहेत, जे आपण विचारसुद्धा केला नव्हता अशी समीकरणं आपल्याला पाहायला मिळालेली आहेत। त्यामुळे हे पुन्हा एकदा मान्य करावं लागेल आपल्याला की पॉलिटिक्स इज द आर्ट ऑफ द पॉसिबल्स असं जे म्हणतात ते महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा घडताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपण कुठलीही शक्यता नाकारू शकत नाही। कुणाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, त्याच्याकडे एक ठराविक जागा असल्याच पाहिजेत असंही काही आता राहिलेलं नाही आहे। 2022ला आपल्याला सगळ्यांना वाटत होतं शिवसेनेच्या सगळ्यात मोठ्या बंडानंतर की देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री बनतील, पण त्यांनी घोषणा केली ती एकनाथ शिंदेंच्या नावाची। तेव्हापासनं त्यावेळेस तर त्यांना ती कल्पनासुद्धा त्यांनी केली नसेल, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं, शिवसेनेला चांगली मंत्रिपदं पण मिळाली। आता ह्या 2 वर्षाचा त्यांचा जो काही अनुभव आहे मुख्यमंत्रीपदाचा, आत्ता जरी मॅन्डेट हे पूर्ण महायुतीला 200+ जागा मिळाल्या, 230 जागा मिळाल्या असल्या तरी मुख्यमंत्री पदाचा जो काही कार्यकाळ, जो काही अनुभव त्यांनी घेतलेला आहे, त्यामुळं इतक्या सहजासहजी ते मुख्यमंत्रीपद सोडायची त्यांची इच्छा असेल असं वाटत नाही। त्यांच्या आमदारांना सुद्धा तसं वाटेल असंही आपण काही मानायला हरकत नाही। त्याच्यानंतर आता फक्त राहतात ते अजितदादा पवार, त्यांच्यासुद्धा जर का महत्त्वाकांक्षा जर का उफाळून आल्या तर त्याच्यातही आपल्याला आश्चर्य वाटायचं काही कारण नाही। त्याच्यासाठी बिहार पॅटर्नचीच आपण चर्चा करायला पाहिजे असं काही नाही। बिहारमध्ये वेगळी परिस्थिती होती, तिथं तिन्ही पक्षांचे आकडे एकदम फसलेले होते। 243 तिथं जागा होत्या आणि 144 तर त्यांना बहुतेक 122 तर त्यांना मॅजिक फिगर पाहिजे होती। 47 आमदार असलेल्या नितीश कुमारला त्यामुळे भाजपनं मुख्यमंत्री केलं। भाजपनं केलं नाही तर ते लालू प्रसादांकडे जाऊन ते मुख्यमंत्री बनले। शेवटच्या क्षणी लोकसभेच्या आधी पुन्हा भाजपनं त्यांना आपल्यासोबत घेतलं। तसा आत्ता काही प्रकार इथं महाराष्ट्राच्या राजकारणात नाही आहे। खणखणीत 137 म्हणजे छोटे छोटे पक्ष, भाजपचे मित्रपक्ष आपण पाहिले, अपक्षांचा पाठिंबा पाहिला, एक अपक्ष हा भाजप बंडखोर आहे, तर 137 जागा त्यांच्याकडे आहेत। मॅजिक फिगर आपली जी आहे त्याच्यापासून फक्त 8 जागा त्यांना कमी आहेत। अशा वेळेस शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, मला वाटत नाही की ते खूप आपल्या महत्त्वाकांक्षेचा घोडा हा जास्त वारू त्यांचा हा उधळू देतील। आणि हे तिन्ही पक्ष ज्या समजदारीने गेले 2 वर्ष राहिले, ज्या समजदारीने हे विधानसभेला सामोरे गेले, ज्या समजदारीने यांनी 200+ जागा आणल्या, ती समजदारी मला असं वाटतं की मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी सुद्धा कामाला आलेली आपल्याला पाहायला। त्याप्रमाणे ही समजदारीची भूमिका पक्षातल्या नेत्यांकडे आपल्याला दिसतेय, ती प्रमुख चेहऱ्यांकडे दिसतेय, फक्त ती कार्यकर्त्यांमध्ये आणि जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा झिरपते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। संदीप सर, धन्यवाद केलेल्या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।